तर शेतकऱ्यांना पुन्हा पायावर उभं करण्यासाठी भरीव मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं। यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कमी मदत मिळाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। आम्हाला जर का न्यायालयाकडनं आता न्यायाची अपेक्षा करायची नसेल तर मग आम्ही कोणाची दारं ठोकायची? आता सुद्धा आमची तारीख लागली, आता ही तारीख ह्या तारखेला निकाल लागणार आहे का पुढची तारीख मिळणार आहे? मग तो सगळेच सनी देओल होणार का? तारीख पे तारीख। मग लोक चिडतात का? हा सुद्धा एक मुद्दा आहे ना महत्वाचा। लोक का उतरतात रस्त्यावर? सगळ्याकडनं जर का एक निराशा पदरी पडणार असेल, भ्रमनिराश होणार असेल आणि तुम्ही जसं कॉल अ फ्रेंड म्हणालात आणि फ्रेंडच कोणी शिल्लक राहणार नसेल लोकशाहीचा म्हणून, तर मग शेवटी लोकांनी करायचं काय? आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली हे सांगत असतात। म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती। त्यावेळी त्यांनी 20,500 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती, 20,500 कोटी रुपयाची। त्याच्या 3 वर्ष आधी आमच्याही सरकारने, मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती। त्याच्यामध्ये 18,762 कोटी आणि नंतर 1900 कोटी अशी 20,500 कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती। त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाहीये, आधीच्या सरकारने केलं होतं। उलट उद्धवजींनी जे 50,000 रुपये नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही। ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास 5,000 कोटी रुपये हे त्यावेळी दिले। आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा, 20,000 कोटी रुपयाचं त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केली। आम्ही तर आत्ता जे कंपेन्सेशन देतो ते 18,000 कोटीचं आहे। म्हणजे 18 नाही, ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर 21,000 कोटीचं आहे। 21,000 कोटी रुपयाचं तर थेट कंपेन्सेशन आम्ही देतो। त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही। पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे। कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे? तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे? आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही, ती देखील आम्ही करू। पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे, ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत।